वही मेरे मम्मी सिखाया नहीं। मेरी मम्मी को डांटना पड़ेगा जाके कि पेशेंस सिखाया नहीं अपने बेटी को। बट कल का स्ट्रैटेजी अगर बना के लाइव चले जाते थे तो आज पैसे कमा लेते थे। क्या करें मैडम। ठीक आहे, डन. आज कोणी कोणी पैसे कमवले नंतर सुमणीमध्ये टाकतात राजश्री मॅम 44,000, 65,000. आय थिंक ताबीज सकट क्लासची फीस पण काढून घेतली आहे त्यांनी. सही है. गुड. कल राजश्री मैम का प्रॉफिट उन्होंने शेयर किया था ग्रुप में, शायद सब लोगों ने देखा होगा, 44,000 समथिंग था ना। किसमें था मैडम उनका प्रॉफिट? मैंने कल पूरा स्क्रीनशॉट ही शेयर किया था। ओके। पूरा मैंने स्क्रीनशॉट शेयर किया था। आएंगे वो आएंगे। अभी आए नहीं आएंगे, बट अच्छे कर रहे हैं वो, मतलब लाइक शी सेड कि मुझे कोई नॉलेज नहीं है और अगर 44,000 कमा रहे हैं तो दैट्स रियली अमेजिंग। रियली अप्रिशिएबल, हाँ बराबर। मतलब छोटे से इन्वेस्टमेंट में बड़ा प्रॉफिट करना जोक नहीं है। बहुत पेशेंस लगते हैं, वही बोल रही हूँ ना, अपने मम्मी ने सिखाया नहीं हमें। मॅडम तुमच्या तावीजचं पण कमाल आहे ना आता काही नाही आहे सर, त्यांची मेहनत आहे, ते त्याच्यात. शिकतायत आणि करतायत. आहे पण मॅडम ते ते पाहिजे सोबत. खरं आहे ते. यस, डन. सो एज पर माय कमिटमेंट, आज कितने लोगों के अकाउंट एक्टिवेट है? हम लोग लाइव ट्रेड करने वाले हैं आज, कितने लोगों के अकाउंट एक्टिवेट है तो उस हिसाब से मैं लाइव ट्रेड। Mine is activated. Ma'am, can I log in from the other device, या please? प्लीज प्लीज. Yeah, 1 second. मॅडम माझं पण बघा ना जरा. हो, तुमचं दिसत बघायचं नाही. ना आपल्याला. अजून दे ना. काय कोड आहे मॅम? MA15 209 ना. 09. सगळं ऍक्टिव्ह तर दिसतंय मॅम. नाही. नको आता तर. एकच मिनिट आहे. एक मिनिट मैडम आहे. इक्विटी में उनको प्रॉफिट हुआ है कि ऑप्शंस और फ्यूचर्स में करके उनको हुआ है मैम प्रॉफिट? क्योंकि मेरे को इसमें दिख नहीं रहा है एज पोस्टेड। आवाज आला का? आवाज येत नाही. मॅम तुम्ही म्यूट वर बोलताय. सरला मॅम, हम्म. तुमचं सरनेम काय आहे? वेंगुर्लेकर. मॅम तुमचं 201 आहे हो, असं काय करताय? पण क्या? मला 209 आलेलं पहिल्यांदा. चेतन भाई, है उनका एक्टिवेट, 201 है उनका है। I also opened my account. माझं पण झालं. मैं कुछ दिक्कत हो तो करती हूँ आपको कॉल, बात करनी है मुझे आपसे, शांति से बात करती हूँ मैं। अभी क्लास चल रही है। आप ट्रेन से कब निकलोगे बताओ मुझे एक बार। शाम में फोन करूँ ट्रेन में, दिन में फोन करूँ ट्रेन में? चलो बाय बाय। शीतल मॅम, माझं पण अकाउंट ओपन झालंय. कोड बोला. काय? कोड सांगा. माझ्याकडे झालंय चॉईस मध्ये. येस. कोड सांगा. MA15 पुढे काय आलंय? हा, MA51. गिव्ह मी 1 minute, I'll check. हा, सरला मॅम तुमचं कोड आहे MA15 201. ओके मॅम. लक्षात ठेवा आता. हा बरं. मॅम विठ्ठल. माझा 7 आहे, टू झिरो काय? सेवन 207 कोण आहे? 207. प्रतीक्षा. 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 आणि मी 202. सरला मॅम नंतर. ठीक आहे, 207 आधी चेक करू. प्रतीक्षा मॅम आहे तुमचं अकाउंट. हो, चालेल. सुप्रिया मॅम, आपण कालच बघितलेलं तुमचं. हो मॅम. आरती मॅम 202 आहे. माझं मॅडम टू माझं झिरो चालू थ्री आहे झालं. हा सर, तुमचं तुम्हालाच शोधत होते मी. काय कोड आहे तुमचा? 206 मला आला, सकाळी मेल आला. हम्म. आणि त्याचं ते लॉग इन आयडी आणि पासवर्ड पण दिला, मी चेंज पण केला. ग्रेट. हा. आता मला फक्त त्यांनी सांगितलं, मी काल फोन केलेला. ते बोले हम्म. तुमचं ते नाही झालंय अकाउंट, म्हणजे FNO नाही झालंय. तर मला हम्म. बँक स्टेटमेंट त्याला अटॅच करायला लागेल.
हम्म. डॉक्युमेंट्स. तो बोलला मला उद्या फोन करा, मग मी तुम्हाला हे करतो. तर मी म्हटलं आता उद्याच गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मी चालू करेन. 10 तारीख आहे उद्या. तर उद्या चालू करेन आणि आज मग ते स्टेटमेंट विटमेंट सगळं काढून मग ते ना ते अपलोड करून टाकेन. ठीक आहे, ठीक आहे, ते तर डन. मॅम माझा MA 15 आहे. MA 15, व्हॉट नेक्स्ट? उसके आगे क्या है मैडम? एवढंच आहे. नाही नाही, MA 15 नसेल, पुढे 206 वर असं हा, काहीतरी असेल. काहीतरी अय्या, हाऊ डू आय चेक दॅट? मेल मध्ये आला असेल तुम्हाला. आवच. फाईन. राजश्री मॅम, तुम्ही आलात? राजश्री मॅम. गुड आफ्टरनून मॅम. मॅडम, या सगळ्यांना ऐकायचंय काल तुम्ही कसा प्रॉफिट केलाय. आम्ही तुमचीच वाट. एक फक्त एक प्रॉफिट मिनिट एक मिनिट सांगा. कशात केला, इक्विटी की फ्युचर्स मध्ये? जस्ट. मॅम तुम्ही याचा ऑप्शनचा कॉल दिलेला ना, अच्छा. ओके. त्यामध्ये केला. आणि एक चंबळ फर्टिलायझर आणि दुसरा एक घेतलेला मी एक ॲज अ स्टडी म्हणून. त्यामध्ये 10 पॉईंट्स म्हणजे 1000चा प्रॉफिट केला. सॉरी 20 पॉईंट्स. ओके. ओके. ठीक आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स याचा स्टडी करून केलेला होता तो. आणि तुमच्या ऑप्शनच्या कॉलमध्ये तुम्ही जे टार्गेट दिलेले होते ते कॉल लावून मग तो एक्झिट केलेला. 1-2 होल्डिंग मध्ये आहेत आणखी. ओके. तो काल आणि ओव्हरऑल आणि परवा ओव्हरऑल किती एक्झॅक्टली 1 लाख रुपयाच्या वर गेलाय? मॅम माझे फीस, बुल आणि बॉटल वसूल. ओके. याचे निघाले. ग्रेट. आता फक्त ताबीजचे राहिलेत. आता ताबीज आणि लॅपटॉप घ्यायचा मॅम. अच्छा. ओके. ठीक आहे, ठीक आहे. ग्रेट ग्रेट. आणि आणि एक म्हणजे एक आध्यात्मिक म्हणून फॅमिलीला तिरुपतीला घेऊन जायचंय मला. जाताना मला सांगाल, मी तिकडे तुम्हाला दर्शनाचे कॉन्टॅक्ट देईन. येस येस मॅम, येस येस. आणि आज पण कॉंग्रॅच्युलेशन एक राजश्री मॅम, पर्सनल स्टडी कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून एक घेतलेलं आहे मी मॅम. याचा सेन्सेक्सचा घेतलेला आहे मी. ओके. तर त्यामध्ये 2500 प्लस मध्ये आहे मी. व्हेरी गुड. गुड. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. म्हणजे 15 दिवस 15 जुलैचा कॉल आहे. 15 दिवसात 15 तुम्ही जुलैचा कॉल घेतलेला आहे. चांगलं अर्न केलंय. म्हणजे क्लासेस, आय डोंट नो तुम्हाला येत होतं की नाही येत होतं मग पहिले काही? खरं खरं नाही नाही सांगा. मॅम, खरं खरं नाही सांगा. नाही 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 नाही. ऍक्च्युली माझ्या बहिणीच्या मिस्टरांना फक्त एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन फक्त पिवट पॉइंटचे शिकली मी त्यांच्याकडनं. आणि आपला क्लास सिरियसली फक्त एक होता तुमचं एक वाक्य लक्षात ठेवलं होतं मी, आय एम अ मॅग्नेट, मनी मॅग्नेट. ठीक आहे. मॅम तुम्ही नवीन क्लासच्या स्टुडंट आहात का? नवीन क्लासच्या तुमच्याच स्टुडंट बॅचचे आहात? स्टुडंट आहेत मॅम. तुमच्याच बॅचचे स्टुडंट आहेत. अरे बापरे. तुम्ही तुम्ही दिलेला कॉल फक्त फॉलो केलाय मॅम. ठीक आहे, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू रिअली ग्रेट अचीवमेंट. सगळ्यांना Congratulations. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांकडून. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बहुत ही ऑल. बड़ा अचीवमेंट है, बहुत अच्छा किया आपने. कॉंग्रॅच्युलेशन. मॅमनी जे टार्गेट आता मॅम फायनान्स निफ्टी 300 टच झाला. यस, यस. सो फर्स्ट ऑफ ऑल, राजेश्री मैम तो बहुत अच्छा कर रहे हैं. मतलब स्टार ऑफ थँक्यू द मॅम. बैच हम लोग उन्हें बोल सकते हैं डेफिनेटली. मॅम युअर ब्लेसिंग्स. और तावीज सबको कुठल्या भी बरोबर मी कॉन्ग्रेचुलेशन तावीज जितने. हे करते. अरे यार, सिरियसली मॅम मला कॉन्फिडन्स नव्हता, तुमच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला, खरंच सांगते. ग्रेट. फक्त आता जेवढे पैसे आलेत सगळ्यांना सांगते आता. राजेश्री मॅम मुळे एक लेसन आपण आज इथे घेऊया. राजेश्री मॅम, टचवूड तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट झालाय. आता तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट होती ना ती बाहेर काढून घ्या. आणि येस पहिल्या दिवशी काहीतरी 65 आणि आज काहीतरी 44, लाईक येस. ऍज पर माय. आजचा 10,000 आहे. ओके. तर जवळपास 1-1.25 लाख तुम्हाला हो. प्रॉफिट. येस मॅम. काय करायला पाहिजे? सगळ्यांचं काय सजेशन आहे राजेश्री मॅम? अजून ट्रेडिंग करायला पाहिजे? थोडस डोनेट करायला पाहिजे. थोडस डोनेट करायला पाहिजे. ओके. इन्व्हेस्ट केलं पाहिजे. म्हणजे टॉपचे निफ्टी 50 जे स्टॉक्स आहेत, फॉर एक्झाम्पल रिलायन्स,
HDFC बैंक, उसमें थोड़ा आप चार्ट देखिए और जब थोड़ा डीप होता है तब बाय कर लीजिए। मतलब आप हर महीने दो दो या पांच पांच शेयर्स भी अगर आपके इनकम के हिसाब से करते हो तो आपके बेटे के लिए वो थोड़ा इजी हो जाएगा। आप एटलीस्ट आपका मतलब आप हस्बैंड को एक हाथ दे सकोगे, उसका क्वार्टरली फीस निकल जाएगा, उसका वो भी हो जाएगा। और लॉन्ग टर्म तो इन्वेस्ट कर ही सकते हो। निफ्टी 50 स्टॉक्स आर द बेस्ट। पर्सनली मी सांगू मॅम, हम्म. सध्या तर मला कोणालाच नाही द्यायचे, मला स्वतःला ग्रोथ करायची आहे माझी. सिरियसली सांगते. ठीक आहे, हरकत नाहीये. मला स्वतःला पुढे जायचंय आणि त्यानंतर मी जेव्हा मेंटली असेल, इकॉनॉमिकली स्टेबल होईन, त्यानंतर मग फक्त मुलासाठी आणि फॅमिलीसाठी आणि डोनेशन्स. मी एक मुलगी पण अडॉप्ट केलेली आहे मॅम, तिचं एज्युकेशन मी करते. वा, अरे ग्रेट. वा. म्हणजे तिचं फक्त एज्युकेशन करते मी. तिला टीचिंग पण असेल, ऑनलाईन असेल, कन्सेप्ट क्लिअर करणं असेल, कारण मला टीचिंग करायला फार आवडतं. ओके. त्यामुळे माझ्या मुलाचीच फ्रेंड आहे ती. तर तिचं नोटबुक्स असतील, ट्युशनची फीस असेल किंवा मग बुक्स असतील आणि युनिफॉर्म, तिचं ओके, तेवढं मी करते. ग्रेट ग्रेट. सो बहुत अच्छा। माझं एकच म्हणणं आहे, माझं सजेशन आहे, तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या. ॲज येस पर मॅम. एव्हरीथिंग, तुम्हाला जेवढा प्रॉफिट झालाय, तुमची इन्व्हेस्टमेंट जी काय होती ती काढून घ्या बर. आणि तुमच्या ओके. प्रॉफिटवर तुम्हाला हवी तेवढी रिस्क घ्या. आज तुम्ही ओके. 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये ट्रेडर बनाल. ठीक? तुमची मॅम, टोटली इन्व्हेस्टमेंट 100% तुम्हालाच फॉलो करणार आहे मी. तुम्ही कारण खूप कमी वेळात तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आला मॅम मला. खूप नाही, कमी वेळामध्ये. काय होतं माहितीये, आता तुम्हाला खूप छान पैसे मिळाले आणि म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हा लेसन. हे माझं पण एक्सपिरियन्स आहे आणि खूप लोकांना भेटते तेव्हा हा एक्सपिरियन्स मी दरवेळेस घेते. प्रॉफिट आला की अजून अजून ट्रेडमध्ये तुम्ही ओव्हर ट्रेड करायला लागतात आणि जो ओके. प्रॉफिट आलाय प्लस घरातले पैसे सगळे हा जाण्याचे ब्राईट नमस्कार, चान्स बोला. असतात. त्यामुळे एक छोटंसं काम करायचं, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. प्रॉफिटवर जेवढी रिस्क घ्यायची तेवढी घ्या. आता तुम्हाला फुल फ्लेश मध्ये रिस्क घ्यायला अलाउड करते मी. आता 60-40 नाही, आता 100% रिस्क घ्या, पण तुमचे पैसे आधी बाहेर काढून घ्या. ठीक आहे, डन. सो चला, आपण आता जसं मी कमिट केलं होतं सगळ्यांचे अकाउंट उघडलेत. एक एक करून मला इन्व्हेस्टमेंट सांगा, तुम्ही लोकांनी किती इन्व्हेस्टमेंट तुमच्या अकाउंटमध्ये केली आहे, म्हणजे मग मी तशा पद्धतीने ट्रेडिंग करायला मदत करते. सगळ्यांचे ऍप पण सुरू आहेत, चॉईसचे किंवा एंजल ब्रोकिंग, जे पण तुमच्याकडे हे आहेत ब्रोकर्स, सगळ्यांचे ऍप किंवा कम्प्युटरवर तुम्ही लोक ट्रेड करणार आहात. प्रतीक्षा मॅम, आणि तुम्ही पेशंटली सगळं म्हणजे नाही एवढं हॅमरिंग होऊन पेशंटली तुम्ही त्यांना हँडल करताय, हॅट्स ऑफ. लाईक मी स्वतः कन्फ्युज होते जेव्हा 4 लोक मध्येच बोलतात आणि तुम्ही प्रत्येकाला अगदी पेशंटली हँडल करताय. सो खरंच गॉड ब्लेस यू मनापासून. आणि करत असणार पण तरी पण थँक्यू. बेटा, दुआ में याद रखेंगे आपको. अरे अब बस करो भाई, रो दूंगी मैं, जाओ अब आप घर पे जाओ, नहीं तो मैं रो दूंगी. बाय बाय.